प्रत्येक मुलीला तिच्या आयुष्यात या गोष्टी कधी ना कधीतरी ऐकाव्या लागतात. जेव्हा त्या आई बाबांच्या घरी असतात तेव्हा जर कुठे बाहेर जायचं असेल, फिरायला जायचं असेल, तर तुझं लग्न झालं की तुझ्या नवऱ्यासोबत जिथे जायचं आहे तिकडे जा. एखादा ड्रेस घातला तर असे कपडे इथे घालू नकोस, तुझ्या नवऱ्याकडे गेलीस की ते काय घालायचं आहे ते घाल. आणि जेव्हा लग्न होऊन घरी जातात, तुझ्या आईबाबांनी काही शिकवलं नाही. तुमच्या इकडे असं बाहेर जाऊन देतात मुलींना. घरची सून आहे, घरच्या सुनेने असं करायचं तसे करायचं, त्यांना प्रत्येक गोष्टीत बंधनं, बॉर्डर्स आखून ठेवलेले असतात. म्हणजे त्यांच्या आयुष्याचा रिमोट एकदा आईबाबांच्या हातात असतो, लग्न झाल्यानंतर सासू सासरा आणि नवऱ्याच्या हातात. त्यांनी कधी जगणार? म्हणून मला प्रत्येक मुलीला एकच गोष्ट सांगायची, अजून तुमचं लग्न झालं नसेल ना, तर स्वतःच्या पायावरती खंबीर उभ्या राहा, स्वतःसाठी लढा, खूप मेहनत करा. आणि ज्यांचं लग्न झालं आहे त्यासुद्धा काही कमी नाही आहेत, तुम्हीसुद्धा खूप काही करू शकता. त्यामुळे प्रत्येक मुलींना स्वतःच्या पायावरती उभ्या असल्या पाहिजेत, जेणेकरून उद्या कोणीही आयुष्यात येऊ दे, कोणी तुमचा रिमोट चालवलं नाही पाहिजे. तुमचं आयुष्य तुमच्या पद्धतीने तुम्हाला जगता आलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं या बाबतीत की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कोणत्याही गोष्टीत कमी नाही आहात हे स्वतःला नेहमी सांगत राहा, कारण मुलीने ठरवलं ना त्या काहीही करू शकतात. तुला 10 दिशांनी साद घातली.